अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि तआला बरकातहू। अज़ीज़ तलबा, आज हम एसएसएलसी सेकेंड लैंग्वेज का जो इम्पोर्टेंट पार्ट था गादे मातों में पार्ट 2 पार्ट 1 तो आप हमारे पिछले वीडियो में देख चुके हैं। इसी तरह पार्ट 2 में जो कंटिन्यू करने की कोशिश करेंगे। तो सबसे पहले हमारे इस ग्रुप को देखकर आप अपने दोस्तों में, स्कूल्स के ग्रुप्स वगैरह में शेयर करने की कोशिश कीजिए। अज़ीज़ तलबा, देखें तो पहला जो पढ़ चुके थे हम, अब सेकंड से शुरू करेंगे। तो पहला है ताड़ीदवनु बाड़ियानु। तो इसका सबसे पहले है जो एक हेडिंग जो पहले मैं बता चुका था, वो हेडिंग के तहत देखिए, ಗಾದೆಗಳು ವೇದಗಳಿಗೆ ಸಮಾನ, ವೇದ ಸುಳ್ಳಾದರೂ ಗಾದೆ ಸುಳ್ಳಾಗುವುದಿಲ್ಲ, ಇವು ನಮ್ಮ ಪೂರ್ವಿಕರು ಅನುಭವದಿಂದ ಹೇಳಿರುವ ನೀತಿ ಮಾತುಗಳಾಗಿವೆ. ಅಂತಹ ಕನ್ನಡದ ಪ್ರಸಿದ್ಧ ಜನಪ್ರಿಯ ಗಾದೆಗಳಲ್ಲಿ ತಾಳಿದವನು ಬಾಳೆಯಾನು ಎಂಬ ಗಾದೆಯು ಒಂದಾಗಿದೆ. ತಾಳ್ಮೆಯು ಒಂದು ತಪಸ್ಸು ಇದ್ದಂತೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಸಾಧನೆಯಲ್ಲೂ ತಾಳ್ಮೆ ಬೇಕು. ತಾಳ್ಮೆ ಎಂದರೆ ಅಮಗತಿಯಲ್ಲಿ ಸಾಗುವುದು ಎಂದರ್ಥವಲ್ಲ. ಯಾವ ಸಾಧನೆಗೆ ಎಷ್ಟು ಸಮಯ ಮತ್ತು ಪ್ರಯತ್ನಗಳು ಬೇಕು ಅವನ್ನು ಪೂರ್ಣತೆಯಿಂದ ಮಾಡಲು ಬೇಕಾಗುವ ಶಕ್ತಿಯೇ ತಾಳ್ಮೆ. ತಾಳ್ಮೆಯಿಂದ ಕಟ್ಟಿದ್ದು ಮತ್ತು ಪಡೆದಿದ್ದು ದೀರ್ಘಕಾಲ ಬಾಳುತ್ತದೆ. ಉದಾಹರಣೆಗೆ, ತಾಳುವಿಕೆಗಿಂತ ತಪವೂ ಇಲ್ಲ ಎಂದಿದ್ದಾರೆ ಕನಕದಾಸರು. ಗಿಡ ನೆಟ್ಟ ಕೂಡಲೇ ಫಸಲು ಬಿಡಬೇಕು ಎಂದರೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. ಸಂಗೀತಾಭ್ಯಾಸ ಮಾಡಿದರೆ 1 ತಿಂಗಳಿನಲ್ಲಿ ಕಚೇರಿ ನೀಡುವಂತಾಗಬೇಕು ಎನ್ನುವುದು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. ಪ್ರತಿಯೊಂದು ಸಾಧನೆಯಲ್ಲೂ ತಾನು ಬೇಕು. ತಾಳ್ಮೆ ಎಂದರೆ ಅಮಗತಿಯಲ್ಲಿ ಸಾಗುವುದು ಎಂದರ್ಥವಲ್ಲ. ಯಾವ ಸಾಧನೆಗೆ ಎಷ್ಟು ಸಮಯ ಮತ್ತು ಪ್ರಯತ್ನಗಳು ಬೇಕು ಅವನ್ನು ಪೂರ್ಣತೆಯಿಂದ ಮಾಡಲೇಬೇಕಾಗುವ ಶಕ್ತಿಯೇ ತಾಳ್ಮೆ. ತಾಳ್ಮೆಯಿಂದ ಕಟ್ಟಿದ್ದು ಮತ್ತು ಪಡೆದಿದ್ದು ದೀರ್ಘಕಾಲ ಬಾಳುತ್ತದೆ. अजीज़ तलबा, तो इसमें ये जो गादे मात में जो बताना चाहता है यहाँ पर, तो क्या कहता है, अंदाज़ क्या कहना चाहता है, ताड़ीदवनु बाड़ियानु, जो हमारे में जो सब्र का जो मादा होता है, अगर हम जो सब्र से जो हासिल करते हैं उसी में क्या है बहुत सारी क्या है सुकून और कामयाबी क्या है हमें आगे देखने में क्या है मिल सकती है. इसलिए यहाँ पे मुसन्निफ़ एक मिसाल दे रहा है. अगर हम एक पौधा बोकर, एक बीज बोकर उसी में 1-2 दिन, 8 दिन या 10 दिन या 15 दिन या 1 माह के अंदर हमें उसकी फसल अगर हासिल करना चाहते हैं बोले तो ये हमारे से नामुमकिन है, क्योंकि हर एक का रूल्स और हर एक का वक्त होता है. तो उसी वक्त में क्या है हम जो हासिल करना, जो पाना है, उसी को क्या है हम आसानी से क्या है हासिल कर सकते हैं, पा सकते हैं. तो इसी तरह यहाँ पे एक दरख्त बोकर हम उसको फल फूल और उसका साया हासिल करने के लिए हमको क्या है एक वक्त की क्या है एक मुद्दत की ज़रूरत पड़ती है. हम जैसे ही बोकर हमें उसी से क्या है पीछे ही उससे फसल हासिल करना चाहते हैं बोले तो ये हमारे से नामुमकिन है. तो शायद मुसन्निफ़ यही बताना चाहते हैं. तो हर एक काम में, हमारी ज़िंदगी के हर एक काम में सबसे पहले हम सब्र को लाजमी तौर पर क्या है अपनाना चाहिए. सब्र से जो काम लेते हैं वो काम क्या है बहुत देर तक क्या है हमारे साथ रहने वाला और बसने वाला मुमकिन है. इसलिए कि इंसान की ज़िंदगी में सब्र एक क्या है बहुत ही अहमियत का हामिल है. तो चलिए इसी तरह सेकंड देखें, मनसिद्धरे मार्ग. ये भी क्या है बहुत ही इम्पोर्टेंट क्या है गादे बात है. इसी में भी क्या है मुझसे बहुत ही नीट हो को बहुत ही अच्छे अंदाज में क्या है यहाँ पर समझाना चाहता है. मनसिद्धरे मार्ग, जो हमें एक एम रखते हैं, एक मकसद रखते हैं, एक निशान रखते हैं, तो उसको हासिल करने के लिए हम क्या है कंटिन्यूस और एफर्टलेस क्या है उसे स्मार्ट एंड अच्छे से क्या है स्टडी करके क्या है हम कुछ हासिल करना चाहते हैं बोले तो उसे कंटिन्यूस लगातार क्या है उसी के पीछे पढ़कर क्या है हमें उसे हासिल करना चाहिए. तो देखें, ಗಾದೆಗಳು ವೇದಗಳಿಗೆ ಸಮಾನವೇ, ವೇದ ಸುಳ್ಳಾದರೂ ಗಾದೆ ಸುಳ್ಳಾಗುವುದಿಲ್ಲ, ಇವು ನಮ್ಮ ಪೂರ್ವಿಕರು ಅನುಭವದಿಂದ ಹೇಳಿರುವ ನೀತಿ ಮಾತುಗಳಾಗಿವೆ. ಅಂತಹ ಕನ್ನಡದ ಪ್ರಸಿದ್ಧ ಜನಪ್ರಿಯ ಗಾದೆಗಳಲ್ಲಿ ಮನಸಿದ್ದರೆ ಮಾರ್ಗ ಎಂಬ ಗಾದೆಯು ಒಂದಾಗಿದೆ. ಇದಕ್ಕೆ क्या कहना चाहता है, ನಾವು ಯಾವುದೇ ಒಂದು ಕೆಲಸವನ್ನು ಸರಿಯಾಗಿ ಮಾಡಲು ಆಸಕ್ತಿ ಇರಬೇಕು. ಹಾಗೆ ಆಸಕ್ತಿ ಮೂಡಲು ಆ ಕೆಲಸದ ಬಗ್ಗೆ ನಮಗೆ ಪ್ರೀತಿ ಇರಬೇಕು. ಹಾಗೆ ಆ ಕೆಲಸದಲ್ಲಿ ಪ್ರೀತಿ ಇದ್ದಾಗ ಸಹಜವಾಗಿ ಆ ಕೆಲಸ ಯಶಸ್ವಿಯಾಗುತ್ತದೆ. ಉದಾಹರಣೆಗೆ, ಒಂದು ಚಿತ್ರಗೀತೆಯ ಸಾಲು ಹೀಗಿದೆ, ಅಗದು ಎಂದು ಕೈಕಟ್ಟಿ ಕುಳಿತರೆ ಸಾಗದು ಕೆಲಸವು ಮುಂದೆ
ನನ್ನ ಕೈಯಲ್ಲಿ ಆಗುವುದಿಲ್ಲ ಎಂದು ಯೋಚಿಸುವುದರಿಂದ ಯಾವ ಕೆಲಸವೂ ಸಾಧ್ಯವಾಗುವುದಿಲ್ಲ. ಬದಲಾಗಿ ಮಾಡಿಯೇ ತೀರುತ್ತೇನೆ ಎಂದು ಮನಸ್ಸು ಮಾಡಿದರೆ ಎಂತಹ ಕೆಲಸವಾದರೂ ಮಾಡಲು ಸಾಧ್ಯ ಎಂಬುದು ಈ ಗಾದೆ ಮಾತು ಸೂಚಿಸುತ್ತದೆ. तो इसमें बताना क्या चाहता है मुसन्निफ, तो अगर हम कुछ चीज़ को हासिल करने का एक इरादा करते हैं तो वो चीज़ को हम हासिल करने के लिए अपने लगन से क्या है उसको काम करना चाहिए, वो काम को अंजाम तक पहुंचाना चाहिए, तब जाकर हमें उसे वो काम को, अपने मकसद को, अपने मंजिल को क्या है पहुंच सकते हैं. देखते हैं कि अब आप ही देखते हैं कि अगर हम अपनी ज़िंदगी में ये हासिल करने का एक इरादा कर चुके हैं तो हासिल करने के लिए आपको क्या है लगातार क्या है मुसलसल क्या है काम करना होगा, पढ़ाई करनी होगी. इसलिए अगर हम वो काम को देखकर हम खुद ही मान लें कि वो हमारे हाथ से करना होना नामुमकिन है तो हम उसे कभी क्या है हासिल नहीं कर पाते. वो सब कुछ क्या है हमारा फ्यूचर जो है हमारे आज के दिन पर क्या है मुश्तमिल है, मुनहसर है. आज जो हम करते हैं वो हमारे कल आने वाले दिन के ऊपर क्या है डिपेंड है. इसलिए हम जो भी काम करते हैं अपने दिल से, लगन से, मेहनत से करने पर क्या है हम उसे आसानी से क्या है हासिल कर पाते हैं. नेक्स्ट इसी तरह देखें, कई के सरादरे बाई मसरू, ये आम तौर पर क्या है आप बहुत जगह सुन चुके हैं और बहुत जगह पढ़ भी चुके हैं कि अगर आज हमारे हाथ गंदे हुए बोले तो हमारे खाने के लिए कुछ मिल सकता है, यानी हरकत में बरकत है. तो देखिए, ಗಾದೆಗಳು ವೇದಗಳಿಗೆ ಸಮಾನ, ವೇದ ಸುಳ್ಳಾದರೂ ಗಾದೆ ಸುಳ್ಳಾಗೋದಿಲ್ಲ. ಇವು ನಮ್ಮ ಪೂರ್ವಿಕರು ಅನುಭವದಿಂದ ಹೇಳಿರುವ ನೀತಿ ಮಾತುಗಳಾಗಿವೆ. ಅಂತ ಕನ್ನಡದ ಪ್ರಸಿದ್ಧ ಜನಪ್ರಿಯ ಗಾದೆಗಳಲ್ಲಿ ಕೈ ಕೆಸರಾದರೆ ಬಾಯಿ ಮೊಸರು ಎಂಬ ಗಾದೆಯು ಒಂದಾಗಿದೆ. देखिए इसमें क्या बताना चाहता है, ಕೈ ಕೆಸರಾದರೆ ಬಾಯಿ ಮೊಸರು ಅಂದರೆ ಕಷ್ಟಪಟ್ಟು ದುಡಿದರೆ ಸುಖ ಉಂಟು ಎಂದರ್ಥ. ಸೋಮಾರಿಯಾಗಿ ಸುಮ್ಮನೆ ಕುಳಿತುಕೊಳ್ಳಬಾರದು. ಯಾವುದಾದರೊಂದು ಕೆಲಸ ಮಾಡುವುದರಿಂದ ನಮ್ಮ ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬುತ್ತದೆ, ನಮ್ಮ ಬಾಯಿ ಮೊಸರಿನ ರುಚಿ ನೋಡುವಂತಾಗುತ್ತದೆ. ಛೀ, ಕೈ ಕೆಸರಾಗುವುದಿಲ್ಲ, ಈ ಕೆಲಸ ಮಾಡುವುದಾದರೂ ಹೇಗೆ ಎಂದು ಯೋಚಿಸುತ್ತಾ ಕುಳಿತರೆ ಯಾವ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದರೆ ಹಣ ಸಂಪಾದನೆಯಾಗುವುದಿಲ್ಲ, ಸಂಪಾದನೆಯಾಗಿದ್ದರೆ ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬುವುದಿಲ್ಲ. ಜೀವನ ಸುಖವಾಗಿ ಸಾಗಬೇಕಾದರೆ ಕೈ ಕೆಸರಾಗಲೇಬೇಕು, ಕೈ ತುಂಬ ಸಂಪಾದನೆಯಾಗಲೇಬೇಕು. ಆಗ ನಮಗೆ ಒಳ್ಳೆಯ ಊಟ ಆಹಾರ ಸಿಗುವಂತಾಗುತ್ತದೆ ಎಂಬುದು ಈ ಗಾದೆಯ ತಾತ್ಪರ್ಯ. ಉದಾಹರಣೆಗೆ ಬಸವಣ್ಣನವರು ಹೇಳಿದ ಕಾಯಕವೇ ಕೈಲಾಸ ಎಂಬ ಮಾತು ಹಾಗೂ ಕಷ್ಟಪಟ್ಟರೆ ಫಲ ಉಂಟು ಎಂಬ ಗಾದೆ ಮಾತು ಈ ಗಾದೆ ಮಾತೆಯನ್ನು ಸಮರ್ಥಿಸುತ್ತವೆ. ರೈತನೊಬ್ಬರು ಹೊಲದಲ್ಲಿ ಕಷ್ಟಪಟ್ಟು ಕೆಲಸ ಮಾಡಿದಾಗ ಅವನಿಗೆ ಒಳ್ಳೆಯ ಬೆಳೆ ಬಂದು प्रतिफल दोहरायुक्तदे. अज़ीज़ तुलबा, तो देखिए आज हम अपनी ज़िंदगी में देखते हैं कि वो काम करने में हमें दिक्कत महसूस होती है, ये काम करने में हमें क्या शर्म महसूस होती है. अगर इसी तरीके से हम काम करने में हिचकिचाहट महसूस करते हैं तो हमारे आने वाली ज़िंदगी में जो मुश्किलात का सामना करना पड़ता है वो हमारे लिए क्या है देखना मुमकिन नहीं होगा. इसलिए काम करने में बिना किसी हिचकिचाहट के, बिना किसी शर्म के क्या है हम क्या है हलाल रोज़ी की क्या है कमाने में लग सकते हैं. वो छोड़कर मुझे ये काम करने में शर्म महसूस होती है, वो काम करने में मुझे शर्म महसूस होती है, ऐसा करने से क्या है हमें दूसरों के ऊपर ज़िंदगी डिपेंड करके गुजार नहीं सकते. अपनी ज़िंदगी को बेहतर और मैसर तौर पर गुजारने के लिए सबसे पहले हम अपने एक काम पर बिना किसी हिचकिचाहट के, बिना किसी शर्म के क्या है हम काम करने पर क्या है हमें वो काम से क्या है एक मुनाफा बख्श रकम मिल सकती है, जिससे हमारी ज़िंदगी क्या है एक मैसर तौर पर क्या है आसानी से गुज़र सकती है. वरना हम काम करने में शर्म महसूस करेंगे तो हम काम करने में शर्म महसूस करेंगे तो हमें कोई एक रुपये का भी क्या है सहारा अपनी ज़िंदगी में किसी को नहीं देख सकते. बिना किसी सोमारी के क्या है वो अपनी लेज़ीपन को छोड़कर या अपनी सुस्तगी को छोड़कर जो जिस्म तोड़कर जो अच्छी लगन से मेहनत करता है तब जाकर अपनी ज़िंदगी में वो कामयाब हो सकता है. तो बसवण्णा की बताई हुई एक जो उन्हीं का एक कहावत है, कायकवे कैलासा और कष्टपट्टरे फल उंटू, ये जो कहावतें हैं बहुत ही आम तौर पर अपनी ज़िंदगी में क्या है देखने को मिल सकते हैं. तो बिल्कुल इसी तरह देखें और एक नंबर 4 है, कुंभारिनिगे वर्ष दोड़नेगे निमिषा, जो हमें बनाने वाले के लिए बरसों गुजर सकते हैं लेकिन उसे जो ख़राब करने के लिए 1 मिनट भी क्या है काफ़ी है. लेकिन क्या कहना चाहता है, ಗಾದೆಗಳು ವೇದಗಳಿಗೆ ಸಮಾನವೇ, ವೇದ ಸುಳ್ಳಾದರೂ ಗಾದೆ ಸುಳ್ಳಾಗುವುದಿಲ್ಲ. ಇವು ನಮ್ಮ ಪೂರ್ವಿಕರು ಅನುಭವದಿಂದ ಹೇಳಿರುವ ನೀತಿ ಮಾತುಗಳಾಗಿವೆ.
ಅಂತ ಕನ್ನಡದ ಪ್ರಸಿದ್ಧ ಜನಪ್ರಿಯ ಗಾದೆಗಳಲ್ಲಿ ಕುಂಬಾರನಿಗೆ ವರುಷ ದೊಣ್ಣೆಗೆ ನಿಮಿಷ ಎಂಬ ಗಾದೆಯು ಒಂದಾಗಿದೆ. ಇದಕ್ಕೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕ್ಯಾ ಬತಾನಾ ಚಾಹತಾ ಹೈ, ಸಾಕಷ್ಟು ಸಮಯವನ್ನು ಬಳಸಿ ಶ್ರಮವಹಿಸಿ ಮಾಡಿದ ಕೆಲಸವನ್ನು ಹಾಳು ಮಾಡಲು ಕೆಲವೇ ಕ್ಷಣಗಳು ಸಾಕು ಎನ್ನುವುದನ್ನು ಈ ಗಾದೆಯ ಅರ್ಥ. ಕೆಟ್ಟುವುದು ಕಠಿಣ, ಕೆಡಿಸುವುದು ಸುಲಭ, ಕಟ್ಟುವುದು ಕಠಿಣ, ಕೆಡಿಸುವುದು ಸುಲಭ ಎಂಬ ಗಾದೆಯು ಇದೇ ಅರ್ಥವನ್ನು ನೀಡುತ್ತದೆ. ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್, ಮಡಿಕೆ ಮಾಡಲು ಕುಂಬಾರ ತುಂಬ ಶ್ರಮ ಪಡಬೇಕು. ಎರೆಮಣ್ಣನ್ನು ತಂದು ಅದರಲ್ಲಿರುವ ಕಲ್ಲುಗಳನ್ನು ಬೇರ್ಪಡಿಸಿ ಹುಡಿ ಮಾಡಬೇಕು. ನೀರು ಹಾಕಿ ತೊಳೆದು ಹದ ಮಾಡಬೇಕು. ಹದವಾದ ಮಣ್ಣನ್ನು ತಿರುಗಿಯ ಮೇಲಿಟ್ಟು ತಿರುಗಿಸಿ ಆಕಾರ ಕೊಡಬೇಕು. ನೀರಿನ ಪೆಸೆ ಅರಿದ ಮೇಲೆ ಅದನ್ನು ತಟ್ಟಿ ಬೇಕಾದ ರೂಪ ಕೊಟ್ಟು ಬಿಸಿಲಿನಲ್ಲಿ ಒಣಗಲು ಬಿಡಬೇಕು. ಆಮೇಲೆ ಅವಿಗೆಯಲ್ಲಿ ವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿ ಕೂಡಿಟ್ಟು ಸುಡಬೇಕು. ಹದವಾದ ಸುಟ್ಟು ಬಿಸಿ ಆರಿದ ಗುಡಿಗೆಗಳಲ್ಲಿ ಎಚ್ಚರದಿಂದ ಹೊರತೆಗೆದು ಜೋಡಿಸಬೇಕು. ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಕಷ್ಟಪಟ್ಟು ಕುಂಬಾರ ತಯಾರಿಸಿದ ಗಡಿಗೆಯನ್ನು ಪುಡಿ ಮಾಡಲು 1 ನಿಮಿಷವೂ ಬೇಕಾಗುವುದಿಲ್ಲ. ಒಂದೇ ಒಂದು ಏಟು ಜೋಡಿಸಿಟ್ಟ ಗಡಿಗೆಯನ್ನು ಹಾಳು ಮಾಡಲು ಸಾಕು. ಯಾವುದಾದರನ್ನಾದರೂ ಹಾಳುಗಡಿಸುವುದು ಸುಲಭ, ರೂಪಿಸುವುದು ಕಷ್ಟ. ಹಾಳು ಮಾಡುವ ಬುದ್ಧಿ ಒಳ್ಳೆಯದಲ್ಲವೆಂದು ಈ ಗಾದೆ ಎಚ್ಚರಿಸುತ್ತದೆ. देखिए जो कुम्हार है उसके लिए अगर एक मड़का बनाने के लिए जितनी वो मेहनत करना चाहता है, जितनी वो मेहनत उसमें लगती है, उतनी मेहनत उसे बिगाड़ने में क्या है 1 सेकंड का भी वक्त क्या है नहीं लगता. जैसे कि एक मड़का बनाने के लिए कुम्हार एक मड़का बनाने के लिए सबसे पहले मिट्टी लाता है. मिट्टी से कंकर अलग करता है, पत्थर अलग करता है, फिर उसे कीचड़ बनाता है, फिर उसे अलग अलग शक्ल में देकर क्या है एक मड़का तैयार करता है. लेकिन उसी मड़कों को तोड़ने के लिए 1 लम्हा 1 मिनट भी क्या है काफ़ी नहीं है. बिल्कुल इसी तरह इंसान की ज़िंदगी में हम दूसरों के लिए सहारा बनकर क्या है ज़िंदगी गुजारना चाहिए. दूसरों के लिए एक नसीहत बन के क्या है एक मिसाल बन के क्या है अपनी ज़िंदगी को गुजारना चाहिए. ऐसा नहीं कि दूसरों की ज़िंदगी में ख़राबी डालकर दूसरों की ज़िंदगी को बर्बाद करके क्या है हमें कभी आबाद नहीं हो सकते. इसलिए दूसरों की ज़िंदगी को ख़राब करने से पहले हम अपने गिरेबान में झांककर अपनी इस्लाह करना क्या है बहुत ज़रूरी है. अजीज़ तुलबा, देखिए बिल्कुल इसी तरह बहुत सारे गादे माते हैं. तो कूड़ी बाड़ी स्वर्ग सुख, अगर मिलकर जीने में जो क्या है वो मज़ा है वो अगर जन्नत में भी नहीं है. ये इसका मानी है. देखो, ಕೂಡಿ ಬಾಳಿದರೆ ಸ್ವರ್ಗ ಸುಖ. ಗಾದೆಗಳು ವೇದಗಳಿಗೆ ಸಮಾನ. ವೇದ ಸುಳ್ಳಾದರೂ ಗಾದೆ ಸುಳ್ಳುವಾಗುವುದಿಲ್ಲ. ಇವು ನಮ್ಮ ಪೂರ್ವಿಕರು ಅನುಭವದಿಂದ ಹೇಳಿರುವ ನೀತಿ ಮಾತುಗಳಾಗಿವೆ. ಅಂತ ಕನ್ನಡದ ಪ್ರಸಿದ್ಧ ಜನಪ್ರಿಯ ಗಾದೆಗಳಲ್ಲಿ ಕೂಡಿ ಬಾಳಿದರೆ ಸ್ವರ್ಗ ಸುಖ ಎಂಬ ಗಾದೆಯ ಒಂದಾಗಿದೆ. ನಮ್ಮ ಹಿರಿಯರು ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡಿ ಬಾಳಿದರೆ ನೆಮ್ಮದಿಯ ಜೀವನ ನಡೆಸಬಹುದು ಎಂದಿರುವರು. ಆದರೆ ಆಧುನಿಕ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಜನರು ಸರ್ವೇ ಜನ ಸುಖಿನೋ ಭವಂತು ಎಂಬ ಮಾತಿನ ತಿಲಾಂಜಲಿ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ತೀರ್ಕೊಂಡು ತಂದ್ರು ಕರ್ಕೊಂಡು ಉಣ್ಣು ಎನ್ನುವಂತೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ವಿವಿಧತೆಯಲ್ಲಿ ಏಕತೆಯಿಂದ ಬದುಕಿ ಬಾಳಬೇಕು. ಈ ಮಾತನ್ನು ನಾವೆಲ್ಲರೂ ಅರ್ಥೈಸಿಕೊಂಡು ಸುಖವಾಗಿ ಬದುಕಿ ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ಮಾದರಿಯಾಗಬೇಕು. ಇದೇ ಅರ್ಥವನ್ನು ಕೂಡುವ ಮತ್ತೊಂದು ಗಾದೆ ಒಗ್ಗಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಬಲವಿದೆ. ಕೂಡಿ ಬಾಳಿದರೆ ಸ್ವರ್ಗ ಸುಖ ಎಂಬ ಗಾದೆಯನ್ನು ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಅಳವಡಿಸಿಕೊಂಡು ಬದುಕಿದರೆ ಜೀವನ ಸಾರ್ಥಕವಾಗುವುದರಲ್ಲಿ ಎರಡೂ ಮಾತಿಲ್ಲ. ಹೀಗಾಗಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಬಾಳಿ ಸ್ವರ್ಗ ಸುಖವನ್ನು ಅನುಭವಿಸೋಣ. तो ये जो गादे मात में मुसन्निफ कहना चाहता है, जो मिलकर रहने में जो मज़ा है वो किसी में भी नहीं है. आज की ज़िंदगी में, आज की लाइफ में हम जो एक जॉइंट फैमिली और एक सिंगल फैमिली के तौर पर हम देखते हैं, जो जॉइंट फैमिली में जो सुकून मैसर होता है, जो खुशी जो राहत हमें मिलती है, वो आजकल के सिंगल फैमिली में क्या है हमें वो देखने में नहीं मिलता. जॉइंट फैमिली दादा दादी होते हैं, नाना नानी होते हैं, माँ बाप होते हैं, फिर उनके बच्चे होते हैं, हम होते हैं, फिर हमारे बच्चे होते हैं. तो बिल्कुल इसी तरह जो सुकून जो राहत जो जॉइंट फैमिली में है वो जो है सिंगल फैमिली में हमें देखने को क्या है नहीं मिलता. तो सिंगल फैमिली हम और हमारे बच्चे. तो बिल्कुल इसी तरह यहाँ पर जो गादे मात है उसमें बताना यही चाहता है कि जो मिलकर जो जॉइंट फैमिली में जो रहते हैं, जो सुकून जो खुशी जो राहत उसमें मिलती है वो हमें सिंगल फैमिली में नहीं मिलती. नेक्स्ट, बिल्कुल इसी तरह कಟ್ಟುವುದು कठिन ಕೆಡವುವುದು सुलभ. ये भी क्या है बहुत ही इम्पोर्टेंट जो गादे मात है. बंधने के लिए हमें बहुत मुश्किल होती है, लेकिन उसे बिगाड़ने के लिए ख़राब करना क्या है बहुत
ಆಸಾನ್ ಹೈ. ಇದಕ್ಕೆ ಕ್ಯಾ ಬತಾನಾ ಚಾಹತಾ ಹೈ, ಗಾದೆಗಳು ವೇದಗಳಿಗೆ ಸಮಾನ, ವೇದ ಸುಳ್ಳಾದರೂ ಗಾದೆ ಸುಳ್ಳಾಗುವುದಿಲ್ಲ. ಇವು ನಮ್ಮ ಪೂರ್ವಿಕರು ಅನುಭವದಿಂದ ಹೇಳಿರುವ ನೀತಿ ಮಾತುಗಳಾಗಿವೆ. ಅಂತಹ ಕನ್ನಡದ ಪ್ರಸಿದ್ಧ ಜನಪ್ರಿಯ ಗಾದೆಗಳಲ್ಲಿ ಕೆಟ್ಟುವುದು ಕಠಿಣ, ಕೆಡುವುದು ಸುಲಭ ಎಂಬ ಗಾದೆಯು ಒಂದಾಗಿದೆ. ಮನುಷ್ಯನು ತನ್ನ ಉತ್ತಮವಾದ ವ್ಯಕ್ತಿತ್ವವನ್ನು ರೂಪಿಸಿಕೊಳ್ಳಲು ಜೀವಮಾನವೆಲ್ಲ ಕಷ್ಟಪಟ್ಟರೂ ಸಾಲದು. ಆದರೆ ಹಾಗೆ ರೂಪಿಸಿಕೊಂಡ ವ್ಯಕ್ತಿತ್ವವನ್ನು ಒಂದು ನಿಮಿಷದಲ್ಲಿ ಹಾಳು ಮಾಡಿಕೊಳ್ಳಬಹುದು. ಆದ್ದರಿಂದ ಜೀವನದಲ್ಲಿ ಕಷ್ಟಪಟ್ಟು ರೂಪಿಸಿಕೊಂಡ ವ್ಯಕ್ತಿತ್ವವನ್ನು ಎಚ್ಚರಿಕೆಯಿಂದ ಕಾಪಾಡಿಕೊಂಡು ನಾಶ ಮಾಡಿಕೊಳ್ಳದೆ ಉತ್ತಮ ವ್ಯಕ್ತಿಗಳಾಗಿ ಬದುಕಬೇಕು ಎಂದು ಈ ಗಾದೆಯು ತಿಳಿಸುತ್ತದೆ. ಕುಂಬಾರನಿಗೆ ವರ್ಷದೊಣಗಿ ನಿಮಿಷ ಎಂಬ ಗಾದೆಯು ಇದೇ ಅರ್ಥವನ್ನು ಹೊಂದಿದೆ. ಒಂದು ಮನೆಯಲ್ಲಿ ಕಟ್ಟುವುದನ್ನು ಎಷ್ಟು ಕಠಿಣವಾದ ಕಾರ್ಯ, ಆದರೆ ಒಂದು ಮನೆಯನ್ನು ಸುಲಭವಾಗಿ ಕೆಡಬಹುದು. तो बिल्कुल अजीज़ तलबा, इसी तरह आज जो हमें कष्टपट्टू मेहनत करके दिन रात लगन करके जो हम इज़्ज़त कमाते हैं, वो इज़्ज़त को गंवाने में सिर्फ क्या है, एक लम्हा भी क्या है नहीं लग सकता. तो दुनिया का दस्तूर है, दुनिया का नियम और दुनिया का रिवाज है. हम 100 काम भले ही अच्छे करो, वो काम को दुनिया नज़रअंदाज करती है, बल्कि अगर एक काम एक गलती अगर हमसे हो जाए तो दुनिया उसी गलती को क्या है दिखाती है. वो जो 100 काम जो हम अच्छे करते हैं उसको कोई देखने के लायक भी नहीं रह सकते. ये दुनिया का रिवाज है. हम दुनिया के तौर तरीक़ों पर चलने से बेहतर और मुनासिब है कि हम अपनी ज़िंदगी में जो मेहनत, जो तकालीफ से जो अपना नाम कमाए होते हैं, जो इज़्ज़त कमाए होते हैं, वो इज़्ज़त को संभाल कर क्या है अपनी ज़िंदगी को गुजारना ही एक बहुत बड़ा क्या है फ़न है, जिसके ज़रिए क्या हम हमारे एक इंसानियत, हमारे एक किरदार से क्या है दुनिया क्या है पहचान सके. ऐसी शख्सियत बनकर क्या है हम अपनी ज़िंदगी गुजारनी चाहिए. नेक्स्ट और एक इम्पोर्टेंट जो गादे मात है, देखें उसमें क्या बताना चाहता है. ಹೆತ್ತ ತಾಯಿ ಹೊತ್ತ ನಾಡು ಸ್ವರ್ಗಕ್ಕಿಂತ ಮಿಗಿಲು. ಗಾದೆಗಳು ವೇದಗಳಿಗೆ ಸರಿಸಮಾನ, ವೇದ ಸುಳ್ಳಾದರೂ ಗಾದೆ ಸುಳ್ಳಾಗುವುದಿಲ್ಲ. ಇವು ನಮ್ಮ ಪೂರ್ವಿಕರು ಅನುಭವದಿಂದ ಹೇಳಿರುವ ನೀತಿ ಮಾತುಗಳಾಗಿವೆ. ಅಂತಹ ಕನ್ನಡದ ಪ್ರಸಿದ್ಧ ಜನಪ್ರಿಯ ಗಾದೆಗಳಲ್ಲಿ ಹೆತ್ತ ತಾಯಿ ಹೊತ್ತ ನಾಡು ಸ್ವರ್ಗಕ್ಕಿಂತ ಮಿಗಿಲು ಎಂಬ ಗಾದೆಯು ಒಂದಾಗಿದೆ. ತಾಯಿ ನಮ್ಮನ್ನು 9 ತಿಂಗಳು ತನ್ನ ಗರ್ಭದಲ್ಲಿಟ್ಟುಕೊಂಡು ಪೋಷಿಸಿದರೆ ನಮ್ಮನ್ನು ಜೀವನ ಪೂರ್ತಿ ತನ್ನ ಮಡಿಲಲ್ಲಿಟ್ಟು ಪೋಷಿಸುತ್ತದೆ. ಹೆತ್ತ ತಾಯಿ ಮಡಲಿನಲ್ಲಿ ದೊರಕುವ ಸುಖಕ್ಕೆ ಸಮಾನವಾದ ಸುಖ ಬೇರೊಂದಿಲ್ಲ. ಅದೇ ರೀತಿ ಜನ್ಮಭೂಮಿಯ ಸಂಬಂಧವೂ ಸಹ ಬಿಡಿಸಲಾಗದಂತಹದು. ನಮ್ಮ ನಾಡಿನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ದೊರೆಯುವ ಆನಂದ ಮತ್ತು ಎಲ್ಲೋ ದೊರೆಯಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. ಆದ್ದರಿಂದ ಹೆತ್ತ ತಾಯಿ ಹೊತ್ತ ನಾಡು ಸ್ವರ್ಗಕ್ಕಿಂತ ಮಿಗಿಲಾಗದು. ರಾಮಾಯಣ ಮಹಾಕಾವ್ಯದಲ್ಲಿ ಶ್ರೀರಾಮನು ಇದೇ ಅಭಿಪ್ರಾಯವನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸುತ್ತಾನೆ. ನಮಗೆ ಜೀವನ ನಿರ್ವಹಣೆಗಾಗಿ ವಿಶ್ವಾದ್ಯಂತ ಎಷ್ಟೇ ಸೌಕರ್ಯಯುತ ಕೆಲಸಗಳು ದೊರೆತರೂ ನಮ್ಮ ಮನ ಯಾವಾಗಲೂ ಜನ್ಮಭೂಮಿಯ ಕುರಿತೇ ಚಿಂತಿಸುತ್ತಿರುತ್ತದೆ. ಅದಕ್ಕೆ ಕಾರಣ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಹುದುಗಿರುವ ಮಾತೃಭೂಮಿಯ ಕುರಿತಾದ ಕ್ಷರವ ಭಾವನೆಗಳು. ಸಂಸ್ಕೃತದ ಉಕ್ತಿ ಜನನಿ ಜನ್ಮಭೂಮಿಶ್ವ ಸ್ವರ್ಗಾದಪಿ ಗರಿಯನೆ ಎಂಬುದು ಸಹ ಅದೇ ಅರ್ಥವನ್ನು ನೀಡುತ್ತದೆ. यहाँ पर अपनी ज़िंदगी में अगर हम माँ का और अपने देश का जितना भी एहसान गुजारें वो क्या है बहुत ही कम है. इसलिए कि माँ अपने बच्चे को 9 माह तक अपने कोख में रख कर जिस तरह परवरिश करती है, इसी तरह अपनी ज़िला अपना मुल्क की भी क्या है उतना ही एहसान है. देखो, हम अपने काम के सिलसिले में, अपने जॉब के सिलसिले में एक मुल्क से दूसरे मुल्क को जाते हैं, लेकिन जितना सुकून, जितनी राहत, जितनी खुशी अपने मुल्क में, अपनी रियासत में, अपने गांव में देखने को मिलता, वो दुनिया के किसी मुल्क में क्या है देखने को नहीं मिलता. इसलिए कि ये अपनी ज़मीन है, अपना मुल्क है, अपना गांव है. इसी तरीके से माँ का जितना एहसान है अपने बच्चों पर, वो क्या है कभी हम क्या है नहीं भुला सकते. अपनी माँ का और अपने ज़मीन का, अपने मुल्क का क्या एहसान हमारे ऊपर क्या है बहुत ज़्यादा है. नेक्स्ट और एक इम्पोर्टेंट जो ಗಾದೆ ಮಾತು है, सत्य के ಸಾವಿಲ್ಲ ಸುಳ್ಳಿಗೆ सुखविಲ್ಲ. सच को कभी मौत नहीं, झूठ को कभी सुकून नहीं. ये ಗಾದೆ ಮಾತು का क्या है मीनिंग है. देखें, ಗಾದೆಗಳು ವೇದಗಳಿಗೆ ಸಮಾನ, ವೇದ ಸುಳ್ಳಾದರೂ ಗಾದೆ ಸುಳ್ಳಾಗುವುದಿಲ್ಲ. ಇವು ನಮ್ಮ ಪೂರ್ವಿಕರು ಅನುಭವದಿಂದ ಹೇಳಿರುವ ನೀತಿ ಮಾತುಗಳಾಗಿವೆ. ಅಂತಹ ಕನ್ನಡದ ಪ್ರಸಿದ್ಧ ಜನಪ್ರಿಯ ಗಾದೆಗಳಲ್ಲಿ ಸತ್ಯಕ್ಕೆ ಸಾವಿಲ್ಲ, ಸುಳ್ಳಿಗೆ ಸುಖವಿಲ್ಲ ಎಂಬ ಗಾದೆಯು ಒಂದಾಗಿದೆ. ಸತ್ಯಮೇವ ಜಯತೆ
ಎಂದು ಉಪನಿಷತ್ತಿನಲ್ಲಿ ಹೇಳಿದೆ. ಸತ್ಯಕ್ಕೆ ಎಂದೂ ಸಾವಿಲ್ಲ, ಅದು ಜೀವಂತವಾಗಿರುತ್ತದೆ, ಆದರೆ ಸುಳ್ಳಿಗೆ ಸುಖವಿಲ್ಲ. ಅಂದರೆ ಸತ್ಯವನ್ನು ಮರೆಮಾಚಿದರೂ ಒಂದಲ್ಲ ಒಂದು ದಿನ ಬಯಲಿಗೆ ಬಂದೇ ಬರುತ್ತದೆ. ಆಗ ಸುಳ್ಳು ಹೇಳಿದವ ದುಃಖದಲ್ಲಿ ಮುಳುಗಬೇಕಾಗುತ್ತದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಸತ್ಯಕ್ಕೆ ಜಯ ಸಿಕ್ಕೇ ಸಿಗುತ್ತದೆ. ಸತ್ಯಕ್ಕಾಗಿ ಹೋರಾಡಿದ, ಸತ್ಯವನ್ನೇ ನುಡಿದು ಬದುಕಿ ಅಜರಾಮರಾದ ಮಹಾತ್ಮರ ನಿರ್ದೇಶನಗಳನ್ನು ಇತಿಹಾಸ ಪುರಾಣಗಳಲ್ಲಿ ಓದಿದ್ದೇವೆ, ಕೇಳಿದ್ದೇವೆ. ರಾಜ ಹರಿಶ್ಚಂದ್ರ ಕೊನೆಯವರೆಗೂ ಸತ್ಯವನ್ನೇ ನುಡಿದು ಸತ್ಯ ಹರಿಶ್ಚಂದ್ರವೆನಿಸಿದ ಜನರ ಮನದಾಳದಲ್ಲಿ ಇಂದಿಗೂ ಸ್ಥಾನ ಪಡೆದಿದ್ದಾನೆ. ಆಧುನಿಕ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಗಾಂಧೀಜಿ ಸತ್ಯದ ಸಾಕಾರ ಮೂರ್ತಿ ಎನಿಸಿದರು. ಕಷ್ಟದಿಂದ ಪಾರಾಗಲು ಬಂದು ಸುಳ್ಳನ್ನು ಹೇಳಿ ತಪ್ಪಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತಾರೆ. ಆದರೆ ಆ ಸುಳ್ಳನ್ನು ಮುಚ್ಚಲು ಮತ್ತೊಂದು ಸುಳ್ಳು, ಹೀಗೆ ಸುಳ್ಳನ್ನೇ ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡುತ್ತಾ ಕೊನೆಗೆ ಬಯಲಾದಾಗ ಅವರ ಬಂಡವಾಳ ಬಯಲಿಗೆ ಬರುತ್ತದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಸತ್ಯಕ್ಕೆ ಎಂದೂ ಸಾವಿಲ್ಲ ಎಂಬುದಾಗಿ ಈ ಗಾದೆ ಮಾತುಗಳನ್ನು ತಿಳಿಸುತ್ತದೆ. अजीज़ तुलबा, तो इसमें क्या है, आज हम देख रहे हैं कि जो सच है, सच को कभी मौत नहीं है और झूठ में कभी सुकून और राहत नहीं है. एक ना एक दिन सच क्या है सबके सामने आना है और झूठ का क्या है पर्दाफाश होना है. आज हम सच ना बोलकर झूठ पे झूठ का सहारा लेते हैं. वो एक ना एक दिन क्या है वो झूठ से क्या है हमें शर्मिंदगी महसूस होनी लाजमी है. इसलिए हमें सच का साथ देना हमेशा ज़रूरी है. सच के साथ ही रह कर क्या है अपनी ज़िंदगी को क्या है गुजारना चाहिए. इसमें दो मिसालें दी हैं सत्य हरिश्चंद्र का, वो हमेशा सच का साथ दे कर क्या है सत्य हरिश्चंद्र बने. और इसी तरह गांधी जी, आज के ज़माने में गांधी जी की एक मिसाल दिए हैं जो हमेशा क्या है सच का साथ दे कर क्या है बाबाए कौम कहलाए. इसी तरह ये गादे मात का जो मतलब है, सच को कभी मौत नहीं है और झूठ में कभी राहत और सुकून नहीं है. अज़ीज़ तुलबा, इसी तरह हम आगे की वीडियो देखने की कोशिश करेंगे. तो इसमें जो अब तक जो हम बताए हैं ये पार्ट सेकंड है. पार्ट फर्स्ट तो हमारे प्लेलिस्ट में शामिल है, आप उसे क्या है आराम से देख सकते हैं. इसी तरह नेक्स्ट वीडियो मिलते हैं. तब तक के लिए अल्लाह हाफ़िज़. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि तआला व बरकातुहू.